ह्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटना कुठेतरी वेगवेगळ्या घटना जिल्ह्याभरामध्ये घडत असताना एक वेगळं नाराजीचं वातावरण हे प्रशासनाच्या विरोधामध्ये निर्माण झालं होतं आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना देखील घडत असताना तालुका स्तरावरती कुठेतरी इतर लोकांना त्यात आरोपी करण्याचा प्रयत्न हा देखील झाला होता. त्यामुळे कुठे हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर उपोषणाकरता सोशल मीडियावरती पोस्ट देखील जाहीर करण्यात आली होती आणि ते आजचं जे उपोषण होतं ते स्थगित करून या बाबतीमध्ये जाहीर झालेलं आहे. त्याचं कारण देखील आहे की राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडेच गृह खातं आहे, त्यांनी फोनद्वारे सूचना दिल्या आहेत. हे आंदोलन हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे. त्याच्यातनं जे काय अडीअडचण असेल ती जाणून घेतली जाईल आणि कुठलाही कोणाला अन्याय झाला असेल त्याच्या बाबतीत देखील चर्चा करून त्याच्यामध्ये त्याला मार्ग काढला जाईल. अशा प्रकारचं सूचना हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितल्यानंतर शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. शेवटी त्यांनी सूचना दिल्यानंतर की आपण कुठेतरी आश्वासित केलं की त्या ज्या लोकांवर अन्याय झाला असेल त्यांची भूमिका देखील ऐकून घेतली जाईल. अशा प्रकारे त्यांनी आश्वासित केल्यानंतर आज कुठेतरी हिंदुत्ववादी संघटनेने हे आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि त्यामुळं पोलीस प्रशासन देखील याच्यामध्ये कुठेतरी पुढच्या काळामध्ये दखल घेईल. कुठलाही त्यांचा अधिकारी असेल तो इथून पुढच्या काळामध्ये असं करणार नाही. एखादा कर्मचारी असेल तो तसं करणार नाही. आणि योग्य त्या प्रकारचा न्याय पोलीस प्रशासनाकडून सगळ्याच हिंदुत्ववादी कार्यकर्ते असेल तर सर्वसामान्य नागरिक असेल त्याला मिळाला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका या सकल समाजची होती आणि आता ही सगळी जिल्ह्याची भूमिका होती. आता आंदोलन झालं असतं त्यामुळे प्रत्येक तालुक्यातले प्रतिनिधी आले असते, त्यांनी सांगितलं असतं कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय घडलेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी एकत्रित मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत की सगळ्यांचं ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यामधले योग्य तो निर्णय घेतला जाईल. अशा प्रकारे त्यांनी ज्यावेळेला सांगितलं सूचना दिल्या त्यानंतर सगळं स्थगित केलं गेलं.